झालं राधा, तू एवढी चिंतेत का आहेस? काय झालं काय? अगं मी तुला काय सांगू, माझा इंग्रजीचा पेपर होता काल. माझे एवढे मार्क्स गेलेत, मी घरी येऊन चेक केलं. मला ना ग्रामर येतंय, ना मला चेंज द व्हॉइस जमतोय, ना मला टेन्स जमतोय. मला काहीच जमत नाही. मी काय करू? मला खूप टेन्शन आलंय आणि बोर्ड एक्झामिनेशनचे पेपर आलेत आता जवळ. मी कसं शिकू? राधा, तू टेन्शन घेऊ नको. हा व्हिडिओ संपूर्ण बघ. यामध्ये चेंज द व्हॉइस कोणत्या टेन्स मध्ये कसा वापरला जातो, पहिली गोष्ट ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस काय, इतकं डिटेलमध्ये समजावलेलं आहे. सगळ्याची उदाहरणं दिलेली आहेत, टेस्ट सॉल्व्ह केलेले आहेत, सगळं याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. काय सांगतेस, खरंच का? अगं हो, मी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलेला आहे आणि आता माझ्या मनामध्ये चेंज द व्हॉइस बद्दल एकही डाऊट नाही आहे. चल आपण हा व्हिडिओ संपूर्ण एन्जॉय करूयात. तर येस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेंज द व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस इतक्या सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. पुढील येणाऱ्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये, पुढच्या महिन्याच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इतक्या व्यवस्थित पद्धतीने हे समजावून सांगणार आहे की तुम्ही एकही मार्क ह्याच्यामध्ये गमावणार नाही. नाही म्हणजे नाही. सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल राईट नाव, क्लिक द बेल आयकन. व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या नवनवीन विषयावरती व्हिडिओ पाहू इच्छिता. अँड लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर टुडेज व्हिडिओ, चेंज द व्हॉइस. तर सर्वात महत्वाची गोष्ट, चेंज द व्हॉइस हा प्रश्न अटेम्प्ट करायला सोपा आहे, समजायला सुद्धा सोपा आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्यात, तुम्ही जाणून घेतल्यात आणि समजून घेतल्या तर ह्या क्वेश्चन मध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत म्हणजे नाहीत. परंतु हा प्रश्न सोडवण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जे 9 काळ आहेत आपले, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, म्हणजे सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स अँड परफेक्ट टेन्स, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. या प्रत्येकावरती एक छोटा व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, कारण तुम्ही जर एक पार्ट मध्ये व्हिडिओ पाहताय तर तुमचे टेन्स क्लिअर होणार आहेत आणि मग या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकही क्वेरी येणार नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकं इन डिटेल समजावून घेणार आहोत विथ टेन्सेस की तुम्हाला चेंज द व्हॉइस मध्ये कुठला प्रश्न आणि कुठली क्वेरी येणारच नाही. तर चला स्टार्ट करूयात. चेंज द व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन कसं करायचं. आज आपण पाहणार आहोत चेंज द व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस कसं ट्रान्सफर करायचं, काय रेग्युलरली करायचं, एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. पहिल्यांदा बघूयात कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? ऍक्टिव्ह व्हॉइस. ज्या वाक्यात कर्ता, सब्जेक्ट काहीतरी कृती करतो त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. माझ्या लक्षात येते तुम्हाला डेफिनेशन वरून काहीही समजणार नाही आहे, पण एवढं लक्षात ठेवा, जिथे सब्जेक्ट काहीतरी कृती करतो त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. एक्झाम्पल थ्रू मधून समजून घेऊया. एक्झाम्पल काय आहे? रोहित वॉचेस टीव्ही रेग्युलरली, म्हणजे रोहित टीव्ही रेग्युलरली पाहतो. यामध्ये आपण सेंटेन्स फॉर्मेशन कसं झालेलं आहे ते बघूयात. इथे रोहित काय आहे? आपला कर्ता आहे. रोहित आहे सब्जेक्ट आहे आपला. वॉचेस हे V1 म्हणजे क्रियापद आहे. इथे वॉच आहे का? नाही, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये लिहिलेले नाही, प्रेझेंट टेन्स मध्येच लिहिलेलं आहे. वर्तमान काळामध्ये लिहिलेलं असल्यामुळे इथे V1 येणार आहे आणि टीव्ही रेग्युलरली हे येणार आहे आपलं ऑब्जेक्ट. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असं सिंपल प्रकारचं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल. आता कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची काय डेफिनेशन आहे ते समजून घेऊयात. ज्या वाक्यात कर्मासाठी ऑब्जेक्टचं काहीतरी केलं जातं किंवा काही कृती केली जाते त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आता काही तुम्हाला परीक्षेमध्ये या दोन्ही डेफिनेशन विचारणार नाही, परंतु तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला हे सांगते. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात, तुम्हाला डिटेल आयडिया येईल ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्मॅट कसा ट्रान्सफर करायचा ते. तर सगळ्यात महत्वाचं आपण इकडे बघितलं जसं कर्मणी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइसची डेफिनेशन बघितली. आता एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचा एक खूप सिंपल फॉर्मॅट आहे, जो फॉर्मॅट मी तुम्हाला इथे दिलेला आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. फॉर्मॅट मध्ये काय येणार? पहिलं तुमचं येणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर त्यासाठी येणार हेल्पिंग वर्ब म्हणजे एम, इज आणि आर यूज करायचं आहे. त्यानंतर वर्बचा तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वालं रूप यूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बाय जोडायचं आहे आणि त्यानंतर येणार तुमचं सब्जेक्ट. हा तुमचा फॉर्मॅट आहे कसा? पॅसिव्ह व्हॉइसचा. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस थ्रू पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स फॉर्म करताय तेव्हा तुम्हाला हा फॉर्मॅट यूज करायचा आहे. कसा आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. आपण वरती काय सेंटेन्स बघितलं? रोहित वॉचेस टीव्ही रेग्युलरली. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचे एक सेंटेन्स आहे, रोहित वॉचेस टीव्ही रेग्युलरली. तर आता आपण हे डिवाइड करूयात. पहिलं काय होतं? रोहित हा सब्जेक्ट होता,
वर्ब काय होता यातला वॉचेस होता, टीव्ही हे ऑब्जेक्ट होतं आणि राहिलेलं रेग्युलरली हे आपलं रिमेनिंग म्हणजे राहिलेलं सेंटेन्स होतं. आता आपण याला या फॉर्मॅटनी कन्वर्ट करूयात पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळ्यात पहिलं काय येणार, ऑब्जेक्ट येणार. इथं माझं काय बरं ऑब्जेक्ट, टीव्ही, तर मी टीव्ही लिहिलं. ओके, टीव्ही. त्यानंतर एम इज आर. आता एकच टीव्ही आहे इथं, 2-3 टीव्ही आहेत का, नाही, एकच टीव्ही आहे, त्यामुळे मी इथं हेल्पिंग वर्ब टाकला इज. इज. त्यानंतर काय येणार माझं V3 म्हणजेच वर्बचं तिसरं रूप, वॉच, वॉच अँड वॉच. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल काय येणार याचा, वॉच येणार. त्यानंतर तुम्हाला लिहायचंय रिमेनिंग सेंटेन्स. काय येतं इथे रिमेनिंग सेंटेन्स, बाबा रेग्युलरली होतं. त्यानंतर जोडायचंय बाय. इथे मी बाय जोडला. नंतर लास्टला जोडायचंय सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे माझा रोहित. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स या फॉर्मॅट थ्रू आपण एका मिनिटात पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट केलं. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचं तिसरं रूप, रिमेनिंग सेंटेन्स बाय आणि सब, म्हणजे टीव्ही इज वॉच रेग्युलरली बाय रोहित. हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स मी कसं ट्रान्सफर केलं, या एका छोट्याशा फॉर्मॅटमुळे, या एका छोट्याच्या स्ट्रक्चरमुळे. त्यामुळे हे सेंटेन्स मला फॉर्म करायला अगदी हेल्प झालेली आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसची सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करताना काही रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ते काय रूल्स आहेत ते आपण बघूया. नियम क्रमांक 1, वाक्याचा कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. आता काय प्रथमा विभक्ती काय, नाही मला समजते ताई, प्रथमा विभक्ती काय असतं, अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रथमा विभक्ती म्हणजे काय, कधीही कोणतेही सेंटेन्स लिहिताना जो वाक्याचा कर्ता म्हणजे काय, आपण मगाशी बघितलं होतं सब्जेक्ट हा आय, ही आणि शी मध्येच असला पाहिजे. सिंपल. वाक्याचे कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असते. उदाहरणार्थ मी, हिम, हर आणि एक्सेट्रा. जे आपलं कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट जो आपला फॉर्म होतो तो आपण मी, हिम आणि हर मध्ये लिहिणार आहोत. कसा, त्याचा फॉर्मॅट आपण पुढे समजावून घेणारच आहोत. आता इथे रोहित होतं म्हणून मी रोहित लिहिलं. फक्त इथं आय, मी आणि शी असतं तर काय लिहिलं असतं, टेन्शन घेऊ नका, पुढे समजून घेणार आहोत. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स यामध्ये कर्मणी प्रयोग होत नाही. हे जे टेन्सेस आहेत यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस यूज होत नाही. आणि तुम्हाला जर टेन्स, या सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही चेंज द व्हॉइस ही संकल्पना वापरता, ही संकल्पना शिकतात, त्यावेळेस तुम्हाला टेन्सेस माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. काळ जर तुम्हाला माहित नसतील तर त्याच्या रिगार्डिंग मी खूप सारे व्हिडिओ, प्रत्येक एका व्हिडिओमध्ये सिंपल पासून, सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सिंपल परफेक्ट टेन्स पर्यंत 9 काळ शिकवलेले आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ती तुम्ही फॉलो करू शकता आणि सगळे काळ इन डिटेल शिकू शकता. जसं आपण एक मगाशी रूल पाहिला होता, इथे काय होता, वाक्याचे कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असते. तर जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कन्वर्ट करतो ऍक्टिव्ह व्हॉइसचं, तेव्हा प्रथमा विभक्ती न करता द्वितीय विभक्ती यूज करायचा आहे. म्हणजे काय, जर वाक्यामध्ये आय आला तर तुम्हाला तिथे मी लिहायचे, वाक्यामध्ये वी आलं तर तुम्हाला तिथे अस लिहायचे, वाक्यामध्ये यू आलं तर तुम्हाला यूज लिहायचे, वाक्यामध्ये ही आलं तर तुम्हाला हिम लिहायचंय, वाक्यामध्ये शी आलं तर तुम्हाला हर यूज करायचंय, इट आलं तर इटच यूज करायचंय आणि दे आलं तर तुम्हाला देम यूज करायचंय. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याचे हँड रिटन नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत. लिहिण्याची काहीही जरूरत नाही. ऍज अ रेफरन्स म्हणून तुम्ही हे नोट्स यूज करू शकता. आता आपण बघूयात सिंपल टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं ट्रान्सफर केलं जातं. तर चला समजावून घेऊयात, सिंपल टेन्स मध्ये जेव्हा वाक्य यूज केलं जातं तर ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण कसं ट्रान्सफर करू शकतो. इथे टेन्स काय आहे तुमचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, इथे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्मॅट आहे, इथे पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्मॅट आहे. पहिल्यांदा जेव्हा वाक्य लिहायचं आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आपल्याला यूज करायचं आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण काय करणार आहोत, ऑब्जेक्ट प्लस एम, इज आणि आर, वर्बचं तिसरं रूप बाय आणि एस. हे सिंपल मगाशी पण आपण पाहिलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. एक्झाम्पल काय आहे, रीमा सिंग्स अ सॉन्ग. रीमा गाणं गाते. ओके, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य कसं कन्वर्ट होणार, खूप सोपं आहे. पहिल्यांदा काय, इथे सब्जेक्ट काय आहे आपला, बाबा रीमा सब्जेक्ट आहे, सिंग हे आमचं वर्ब आहे आणि सॉन्ग हे आमचं ऑब्जेक्ट आहे. तर अ सॉन्ग पहिला ऑब्जेक्ट मी लिहिला इथे जसाचा तसा. त्याच्यानंतर एम, इज, आर मधला इज येणार. का बाबा, एकच गाणं गाते ना ती, दोन नाही गाते.
इज. त्यानंतर वर्ब काय आहे माझा, सिंग. सिंगचा पास्ट पार्टिसिपल काय आहे, संग. तर मी तिला संग, बाय लिहिलं आणि सब्जेक्ट काय होता माझा, रीमा. तर अ सॉन्ग इज संग बाय रीमा. व्हेरी सिंपल. दुसरं काय आहे बाबा आपलं, सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स काय असतो, डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. प्रत्येक टेन्स मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये समजावलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, लगेच जाऊन पहा. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय बाबा, भूतकाळात वाक्य आहे. त्यामध्ये काय येणार, सब्जेक्ट येणार, वर्बचं दुसरं फॉर्म येणार, म्हणजे वर्बचं दुसरं, कारण ऑब्व्हियसली ना, पेंट, पेंटेड, भूतकाळात आहे म्हणजे ईडी लागणार, आणि ऑब्जेक्ट येणार, अ वॉल. आता ह्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचंय. खूप सोपं आहे हो. पहिल्यांदा ऑब्जेक्ट येणार, मग वॉज वेअर येणार. का बाबा, पास्ट टेन्स आहे, वॉज आणि वेअर यूज करावंच लागणार आहे. त्यानंतर आपला येणार वर्बचा पास्ट पार्टिसिपल, आणि त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. चला आपण ह्याला ट्रान्सफर करूयात. आता काय आहे बाबा, ह्याचा ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट वॉल आहे. आता वॉल, अ वॉल येणार का, नाही. तुम्ही द वॉल हे जे तुम्ही सेंटेन्सच्या आधी यूज करता आहात, ज्याला तुम्ही ऑब्जेक्टच्या आधी जे यूज करता आहात ते तुमच्या मनावरती आहे. अ वॉल पण तुम्ही लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. अ वॉल वॉज पेंटेड बाय हर. मी इथे द वॉल लिहिले, तुम्ही इथे अ वॉलचा पण यूज करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. अ वॉल वॉज. वॉज का बाबा, एकच वॉल आहे ना, खूप साऱ्या वॉल पेंट करायच्यात का, नाही, एकच केली. अ वॉल वॉज, वर्बचा तिसरं रूप, बाय वर्ब वॉज हेल्पिंग वर्ब, सॉरी, वर्बचं तिसरं रूप आहे पेंटेड बाय हर. आता बाय हर का, शी आहे. शी आल्यावरती आपण इथे काय बघितलं होतं, जर ही शी तर हीला आपल्याला काय ट्रान्सफर करायचंय, हीचं आपल्याला ट्रान्सफर करायचंय हिम, आणि शीचं ट्रान्सफर करायचंय हर. तो मी इथं हर लिहिलं. असंच तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस ट्रान्सफर करताना लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे दोन चार्ट तुमच्या इथे, तुम्ही जिथे अभ्यासाला बसता, जिथे अभ्यास करायला बसता, तिथे हे चार्ट अगदी लावूनच ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला एक बेटर अंडरस्टँडिंग येणार आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल काय आहे बाबा माझं, ते बघूया. एक्झाम्पल काय आहे, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं काय आहे बघूयात आपण. आधी सब्जेक्ट प्लस विल येणार, मग त्याच्यानंतर वर्ब येणार, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार. म्हणजे सेंटेन्स कसं येणार, दे विल बिल्ड अ हाऊस. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही प्रत्येक टेन्स मध्ये दीदी का सांगते बाबा एक एक टेन्स, तर तुम्हाला प्रत्येक टेन्स मधला फॉर्मॅट लक्षात घेतलं पाहिजे. का, कारण बोर्डच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला असं नाही विचारणार का हा फॉर्मॅट दिलाय, हा टेन्स दिलाय, तुम्ही ट्रान्सफर करा. त्यामुळे कोणत्या काळामध्ये फॉर्मॅट कशा पद्धतीने ट्रान्सफर होतो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक काळामधलं एक्झाम्पल समजावणार आहे. सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचं फर्स्ट रूप आणि ऑब्जेक्ट. दे विल बिल्ड अ हाऊस. ते काय करतील, घर बांधतील. तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय फॉर्मॅट आहे, पहिलं येणार ऑब्जेक्ट, मग दुसरं येणार विल बी. विल बी मग येणार वर्ब पास्ट पार्टिसिपल, म्हणजे वर्बचं तिसरं रूप, आणि बाय आणि अस. म्हणजे काय करायचं, ऑब्जेक्ट काय आहे बरं माझा इथला, अ हाऊस आहे. अ हाऊस मी ऍज इट इज लिहिलं, विल बी इथे लिहून टाकलं. वर्बचं तिसरं रूप काय आहे, बिल्ड, बिल्ट, बिल्ड लिहिलं, आणि बाय ऍज इट इज लिहिलं, आणि दे असल्यामुळे मी इथं देम यूज केलं. जर माझ्या वाक्यामध्ये दे आलं तर मी काय यूज करणार आहे, देम यूज करणार आहे. त्यामुळे इथे दे आलं होतं, त्यामुळे मी इथे देम यूज केलं. अ हाऊस विल बी बिल्ड बाय देम. हे आपण बघितलं आहे. हा फॉर्मॅट जो आपण आता पाहिलेला आहे हा सिंपल टेन्सचा फॉर्मॅट होता. ही जी सेंटेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सची टेन्स आता आपण बघितलेली आहे. आता आपण बघूयात पास्ट टेन्सची सेंटेन्स. बघणार आहे कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ आणि परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये पहिल्यांदा काय येणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याचं उदाहरण आपण बघूयात. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय बाबा, सब्जेक्ट आहे, मग एम इज आर आहे, वर्बला आयएनजी लावला जातो आणि ऑब्जेक्ट यूज केला जातो. म्हणजे शी इज सिंगिंग अ सॉन्ग. व्हेरी सिंपल. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती काय करते बाबा, गाणं ऐकते. तर जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण याला कन्वर्ट करणार आहोत तेव्हा काय करणार आहोत, आधी काय लिहिणार, अ सॉन्ग, अ सॉन्ग. त्यानंतर एम इज आर आपण ऍज इट इज वापरणार आहोत इथे. इथे तुम्ही बघू शकता. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स कन्वर्ट होतो तेव्हा आपण बिंग यूज करतो. अ सॉन्ग इज बिंग. वर्बचं तिसरं रूप आहे सिंगिंगचं संग, आणि बाय आणि सब्जेक्ट मध्ये आहे हर. अ सॉन्ग इज बिंग संग बाय हर.
ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस वर्बचं तिसरं रूप आणि सब्जेक्ट. अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स फॉर्म होतं. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे भूतकाळ, चालू भूतकाळ. तर आता काय आहे, सब्जेक्ट येणार, नस वॉज वेअर येणार, मग वर्बचा आयएनजी रूप येणार आणि ऑब्जेक्ट येणार. इथे बघा ॲमेझर आलं तर पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर यूज होतं, सिम्पल. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, सेम सेंटेन्स आहे. इथे इज होती म्हणजे ती गात होती आणि ती गात आहे आणि आता ती गात होती. ओके, त्यामध्ये काय फॉर्मॅटमध्ये बाबा चेंज आहे, काही चेंज नाहीये, फक्त इथे ॲमेझर यूज करत होतो, इथे वॉज वेअर यूज करतोय. मगाशी पण आपण सेम गोष्ट पाहिली की इथे आपण ॲमेझर यूज करत होतो प्रेझेंट टेन्स मध्ये, इथे वॉज वेअर यूज करत होतो पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये विल यूज करत होतो. तसंच इथे आहे, परंतु फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइस लागू होत नाही, त्यामुळे त्याला इथे आपण बघणार नाही. ओ प्लस म्हणजे ऑब्जेक्ट, वॉज वेअर, बिंग, वर्बचं तिसरं रूप, सब्जेक्ट आणि बाय आणि सब्जेक्ट. तर बघूया त्याचं आपल्याला उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आहे ते. तर पहिल्यांदा येणार अ सॉन्ग ऍज इट इज, कारण आपला आहे ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर वॉज येणार, एकच गाणं गातीये म्हणजे बिंग येणार ऍज इट इज, संग म्हणजे सिंगचं तिसरं रूप आणि बाय हर म्हणजे काय, बाय ऍज इट इज पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लावला आणि सब्जेक्टला प्रथमाचे द्वितीय विभक्तीमध्ये ट्रान्सफर केलं, ते झालं हर. व्हेरी सिम्पल. हे आहे कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण, ज्याला तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण पाहिलं. आता आपण बघणार आहोत परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये काय करायचं आहे, परफेक्ट टेन्स पण अगदी सोपा आहे, तुम्हाला काही जास्त डोकं लावायचं नाही परफेक्ट टेन्स मध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आपण बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं बाबा, सब्जेक्ट असतो, एकतर हॅज लागतो किंवा हॅव लागतो, वर्बचं तिसरं रूप लागतं आणि ऑब्जेक्ट लागतो. आता तुम्हाला जर टेन्स माहित नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते नक्की व्हिडिओ एन्जॉय करा. तुम्हाला प्रत्येक टेन्स इन डिटेल मध्ये विथ अ टेस्ट सगळं आपण त्यात शिकवलेलं आहे. काय सेंटेन्स बाबा ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं, शी हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, तिने प्रोजेक्ट तिचा कम्प्लीट केले किंवा ती प्रोजेक्ट कम्प्लीट करते. तर ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करताना काय करायचंय, ऑब्जेक्ट हॅज किंवा हॅव यूज करायचं, त्यानंतर यूज करायचं बिन यूज करणं गरजेचं आहे. वर्बचं तिसरं रूप, बाय आणि सब्जेक्ट. म्हणजे काय येणार बाबा, माझा ऑब्जेक्ट, हे सेंटेन्स आपण इथे ट्रान्सफर करूया. चला, ऑब्जेक्ट काय आहे माझा, द प्रोजेक्ट. एकच प्रोजेक्ट आहे म्हणजे हॅज येणार. हॅव कधी आपण वापरतो ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं तर ह्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर नक्की जाऊन बघा. द प्रोजेक्ट हॅज, त्याच्यानंतर मी यूज केलं बिन, वर्बचं तिसरं रूप म्हणजे कम्प्लिटेड, बाय आणि ह्याचं काय येणार, शीचं हर, कारण द्वितीय विभक्तीमध्ये येणार. व्हेरी सिम्पल. पास्ट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे ही हॅड रिटन अ लेटर. तर आता हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं ट्रान्सफर होतं, ऑब्जेक्ट येणार, हॅड येणार, सेम बिन येणार, वर्बचं तिसरं रूप येणार, बाय येणार आणि सब्जेक्ट येणार. इथे बघा हॅज हॅव होतं, इथे हॅज हॅव होतं, फक्त बिन ऍड झालं आणि इथे हॅडचं बिन ऍड झालं. का तर बाबा पास्ट टेन्स आहे, भूतकाळामध्ये हॅडच होणार आहे. जो काही वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आहे तो भूतकाळात यूज करायचा आहे. अ लेटर माझं आहे ऑब्जेक्ट, त्यानंतर काय येणार बाबा माझं हॅड, त्याच्यानंतर यूज केलं मी बिन. रिटन का, वर्बचं तिसरं रूप आणि बाय हिम का, हिचं द्वितीय विभक्तीमध्ये हिम होतं. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. शेवटचं उदाहरण काय आहे बाबा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, सॉरी. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं तिसरं रूप आणि येणार ऑब्जेक्ट. म्हणजे काय, दे विल हॅव क्लीन द हाऊस. आता सेम सेंटेन्स जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट होतं तेव्हा काय येईल, ऑब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बिन प्लस वर्बचं तिसरं रूप आणि बाय आणि प्रथमा विभक्तीची द्वितीय विभक्ती. तर बघूयात आपण ह्याचं कसं आपण करू शकतो. द हाऊस मी ऑब्जेक्ट लिहिला, विल हॅव ऍज इट इज यूज केला, बिन यूज करायचा आहे मला, मी बिन लिहिलं. त्यानंतर काय बाबा, बाय येणार, बाय लिहिलं, वर्बचं तिसरं रूप येणार क्लीन लिहिलं, त्यानंतर बाय लिहिलं
आणि देचं मी देम केलं. द हाऊस विल हॅव बीन क्लीन बाय देम. का बाबा फॉर्मॅट हा दिलेला आहे. तर इतकं सोपं आहे, इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायचं आहे. पहिल्यांदा हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, प्रथम आणि द्वितीयाचा. त्यानंतर सिम्पल टेन्स मधला काय फॉर्मॅट आहे, इथे एम इज आर यूज केलं जातं, इथे वॉज वेअर यूज केलं जातं, इथे विल यूज केलं जातं. सेम मध्ये कंटिन्युअस मध्ये काय बाबा एम इज आर यूज केलं जातं आधी, मग वॉज वेअर यूज केलं जातं. आणि परफेक्ट टेन्स मध्ये काय एकतर हॅज हॅव यूज केलं जातं, मग बीन यूज केलं जातं, हॅड यूज केलं जातं, हॅव बीन यूज केलं जातं. खूप सोपं आहे. आता तुम्हाला जर कन्फ्युजिंग आणि हार्ड वाटत असेल तर तुम्ही या नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करून एकदा शांतपणे वाचू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही हे सगळं काही समजून घेणार आहात. इम्परेटिव्ह सेंटेन्स आता आपण बघूयात. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एखादं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये कुठली तरी ऑर्डर तुम्हाला दिलेली असते, काहीतरी खूप छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं, ज्यामध्ये तुम्हाला समजत नाही की ह्याचा व्हॉइस कसा चेंज करायचा. खूप सोपं आहे. तसंच एक आपण उदाहरणामधून बघूयात. गिव्ह द ऑर्डर म्हणजे ऑर्डर द्या. आता गिव्ह द ऑर्डर मध्ये काय बाबा, इथे हा जो दिलेला आहे गिव्ह, हा आहे तुमचा वर्ब. गिव्ह आहे तुमचा वर्ब. त्यानंतर ऑर्डर आहे तुमचा ऑब्जेक्ट. जर इम्परेटिव्ह सेंटेन्स एखादं तुम्हाला विचारलं गेलं तर त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्हाला हा फॉर्मॅट यूज करायचा आहे. पहिल्यांदा यूज करायचा आहे लेट, त्यानंतर येणार तुमचं ऑब्जेक्ट, त्यानंतर येणार नॉट. नॉट कधी येणार, जर सेंटेन्स मध्ये डोंट यूज झालेला आहे तरच नॉट येणार. त्यानंतर यूज करायचं आहे बी आणि त्यानंतर येणार वर्बचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. एक्झाम्पल मधून समजून घेऊयात, खूप सोपं आहे. एक्झाम्पल काय आहे बाबा, राईट अ रिपोर्ट. राईट अ रिपोर्ट. तर पहिल्यांदा मी लेट लिहिलं कारण मला पॅसिव्ह व्हॉइस करताना लेट लिहायचंय. त्यानंतर येणार ऑब्जेक्ट, एक तर द रिपोर्ट किंवा अ रिपोर्ट, मी तर लिहिलं लेट अ रिपोर्ट. त्यानंतर येणार बी कारण हे सेंटेन्स डोंट नी स्टार्ट झालंय का नाही, म्हणजे इथे साधं येणार बी. आणि राईट हा आपला वर्ब आहे, त्याचा तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल येणार रिटन. लेट अ रिपोर्ट बी रिटन. खूप सोपं आहे हे. हा फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्हाला विचारलं गेलं बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला ते कन्वर्ट करायचंय. डोंट राईट इथं, आता डोंट आलंय म्हणजे हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, इथे आपल्याला नॉट यूज करायचं आहे. पहिल्यांदा काय येणार, लेट मी ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर ऑब्जेक्ट काय बाबा माझं इट. त्यानंतर काय येणार, नॉट येणार. त्यानंतर काय येणार, बी यूज करायचा आणि राईटचा तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल यूज करायचा. तिसरं वाक्य बघूया, स्विच ऑन द फॅन. स्विच ऑन द फॅन म्हणजे पहिल्यांदा काय येणार लेट, त्यानंतर काय येणार द फॅन, हे आपलं ऑब्जेक्ट आहे ते मी इथे ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर येणार बी, त्यानंतर काय येणार वर्ब येणार तुमचा जो तिसऱ्या रूपामध्ये तुम्ही लिहिलेले आहेत आणि रिमेनिंग सेंटेन्स मध्ये ऑन मध्ये मी लास्ट लिहिलं, लेट द फॅन बी स्विच ऑन. खूप सोप्या पद्धतीने हे आपल्याला सांगितलेलं आहे. हा फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता जर ते इम्परेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारलं गेलं तर. ते मी काही उदाहरणं दिलेली आहेत ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. खूप सोपी उदाहरणं आहेत, आता आपण समजून घेऊयात. हा टेन्स आपण नाही समजूया. चला, हा टेन्स मी झाकला, हा मला नाही माहितीये. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला टेन्स माहिती असणार आहे का, नाही. आता आपण फक्त ह्या वाक्यावरून समजून घेऊया की ही सेंटेन्स किंवा हे कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पहिलं काय वाक्य आहे बघा, शी राईट्स अ बुक. शी राईट्स अ बुक. राईट्स आहे म्हणजे काय येणार, हा प्रेझेंट टेन्स आहे बाबा. साधा प्रेझेंट टेन्स असेल की काय करायचंय आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्ट लिहायचंय, त्यानंतर एम इज किंवा आर यूज करायचंय. आता एकच बुक आहे त्यामुळे मी इज यूज केलं. त्यानंतर येणार वर्बचं तिसरं रूप म्हणजे रिटन आणि बाय. बाय म्हणजे काय येणार, दिस इज बाय. आणि शी म्हणजे द्वितीया लागणार इथे त्यामुळे हर. अ बुक इज रिटन बाय हर. व्हेरी सिम्पल. त्यानंतर दुसरं काय वाक्य आहे, शी इज रायटिंग अ बुक. आता आयएनजी क्रियापद लागलेलं आहे म्हणजे तुम्ही डोक्यात विचार करायचा, आयएनजी लागलाय म्हणजे हा कंटिन्युअस टेन्स असणार आहे. जेव्हा कंटिन्युअस टेन्स आपल्याला वापरायचा आहे तेव्हा आपण काय बघितलं होतं उदाहरणांमधून, जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे तेव्हा वाक्यामध्ये बिंग यूज करायचं आहे. ओके, सो पहिलं येणार तुमचं ऑब्जेक्ट अ बुक, त्याच्यानंतर एम इज आर, इज येणार कारण एकच बुक आहे. बिंग हे वापरायचं असतं कारण कंटिन्युअस टेन्स आहे. रायटिंगचं तिसरं फॉर्मॅट केलं रिटन आणि बाय हर. अ बुक इज बिंग रिटन बाय हर. व्हेरी सिम्पल. शी हॅज रिटन अ बुक. आता हॅज आणि हॅव आपण कधी यूज करतो, जेव्हा तो वाक्याचा परफेक्ट टेन्स असतो. आता काय लिहिलं मी, अ बुक. अ बुक हॅज बिन. हॅज बिन का यूज करायचा, जेव्हा आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करतो हॅज नंतर बिन यूज करायचा. रिटन ऍज इट इज इथे राहणार.
by her. A book has been written by her. Very simple. Next example आहे Mary baked a cake. Mary baked a cake. A cake पहिल्यांदा येणार ऑब्जेक्ट. बेक्ड आहे म्हणजे हा काय आहे, पास्ट टेन्स आहे बाबा. वॉज कारण एकच केक आहे. बेक तिसरं रूप यूज केलं, बाय मेरी. अ केक वॉज बेक बाय मेरी. व्हेरी सिम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राधा वॉज डान्सिंग ऑन द फ्लोर. आता वॉज आहे आणि ING आहे म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, पहिल्यांदा काय येणार, ऑन फ्लोर. आता तुम्ही इथे ऑन फ्लोर लिहू शकता, द फ्लोर लिहू शकता. द फ्लोर वॉज बिंग. जेव्हा आपल्याला कंटिन्युअस टेन्स आहे तेव्हा बिंग यूज करायचा आहे. डान्सचं पास्ट पार्टिसिपल आहे डान्स ऑन बाय राधा. द फ्लोर वॉज बिंग डान्स ऑन बाय राधा. शी हॅड बेक्ड अ केक. शी हॅड बेक्ड अ केक. आता हॅड आलेलं आहे म्हणजे काय बाबा, हा पास्ट परफेक्ट टेन्सच आहे. ओके, अ केक हॅड बीन. जेव्हा हॅड येतो तेव्हा आपल्याला बीन यूज करायचं आहे. बेकचं तिसरं रूप बाय हर. अ केक हॅड बीन बेक्ड बाय हर. आता आपण हे सगळं जे पाहिलेलं आहे, चेंज द व्हॉइस दॅट इज ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस, याची जर तुम्हाला एक टेस्ट सॉल्व्ह करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक टेस्ट दिलेली आहे. त्याचा फॉर्म आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकेल. विथ आन्सर्स आहे, परंतु आन्सर्स न बघता तुम्ही ती टेस्ट पहिल्यांदा सॉल्व्ह करायची आहे आणि मग मला त्याचा रिस्पॉन्स तुमच्याकडून येणार आहे. मी नक्की चेक करेल की तुमचे किती आन्सर्स बरोबर आले आणि किती आन्सर्स तुम्ही चुकवलेले आहेत. तर नक्की तुम्ही ही टेस्ट सॉल्व्ह करा आणि ह्याचे नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ऍज अ रेफरन्स साठी तुम्ही हे नोट्स यूज करू शकता. तर आय होप तुम्हाला एक बेटर अंडरस्टँडिंग आलेला आहे. चेंज द व्हॉइस सेंटेन्स, चेंज द व्हॉइस क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा डाऊट तुमच्या मनात असेल लगेच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे सगळ्या क्वेरी, सगळे डाऊट मी सॉल्व्ह करणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.